धावण्याची प्रॅक्टिस चालू आहे। आणि प्रत्येक ग्रुप मध्ये असा एक आलसी माणूस असतो जो प्रॅक्टिस नाही करत, डायरेक्ट वाजवायला येतो। आणि सकाळी नाश्त्यामध्ये काय होतं माहिती का, डाळ भात, वाटाणे फ्लावरची भाजी, लोणचं, पापड, जिलेबी, चटणी। सकाळी 9 वाजता जेवले आपण। गावची पद्धत मानपान करायची। योगेश कडून सगळ्यांचा मानपान होतोय। हा हा हा। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर आज आम्ही चाललोय दापोलीमध्ये। दापोलीमध्ये योगेशच्या बहिणीची। तर आता आम्ही सगळे निघालोय आणि आज ड्रायव्हिंग करणार आहे चन्नू। चन्नूची नवीन गाडीचं उद्घाटन आहे। कसं वाटतंय? बरं वाटतंय? ते विकास, ते किरण, यश, ते राजन, राजनची आई, इथे आमच्या मातोश्री आणि आमच्या घरणी। बाय बाय। टेक केअर, सगळ्यांनी व्यवस्थित जा, मज्जा करा, तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे। ओके बाय बाय। यस। तर चला, तर संपूर्ण बँकेचं सामान घेऊन चालू आपण दापोली पुरुषमध्ये। आणि बसमध्ये फक्त 7 ते 10 जणच आहेत। आणि बरोबर ना, 7 ते 10 जणच आहेत। आणि खूप सामान आहे आणि आम्ही 7 ते 10 जण, 7 जण वाजवणारे आणि 3 जण लेडीज, आणि पूर्ण 10 जणांसाठी बस केली आहे। तर वाजवायचं सामान खूप आहे। तर आता ट्रॅव्हल ब्लॉग नाही करत आहे, आता बसमध्ये एंटर करूया आणि पुढची जर्नी करूया। गाडीची पूजा वगैरे करून गाडीला मस्त असा हार लावला आणि सर्व देवांना वंदन करून आणि नारळ फोडून प्रवासाचा शुभारंभ केला। गणपती बाप्पा मोरया। 3 hours later. रात्री 1 वाजता उशिरा निघाल्यामुळे सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या आणि हायवेला व्यवस्थित असं कुठेच खायला मिळत नव्हतं। त्यामुळे एका भुर्जीपावच्या धाब्यावर सगळ्यांनी ताव मारला। 3 hours later. भुर्जीपाव खाऊन झाल्यानंतर सगळ्यांनी मस्त अशी ताणून दिली। त्यात मी पण 1.5 ते 2 तास झोप काढली आणि सगळे झोपल्यामुळे आपल्या ड्रायव्हर मित्राला सुद्धा मध्ये मध्ये पेंग येत होती। त्यामुळे मी निर्णय घेतला की आता नॉनस्टॉप जागे राहायचं। 3 hours later. तर फायनली 8 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय खेड पुरुषमध्ये आणि सगळे मस्त झोपून विपून तर फ्रेश व्हायचं आहे, नाश्ता करायचा आहे। आणि आपण काही जास्त ब्लॉगिंग केली नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं पारंपरिक लग्नविधी सगळं दाखवायचं आहे। त्याच्यामुळे आता जाऊया, फ्रेश वगैरे होऊया, नाश्ता वगैरे करूया, झोपूया वगैरे। आणि सगळे इन्स्ट्रुमेंट आपण गाडीतच ठेवले आणि समोरचा मांडव दाखवतो तुम्हाला। हा बघा, असा मांडव आहे। अरे काय बोलता? नमस्कार नमस्कार। सकाळचा नाश्ता दुपारी करते, सगळी मंडळी नाश्ता करते, कांदे पोहे।
हळदीची प्रॅक्टिस चालू आहे. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक आलसी माणूस असतो जो प्रॅक्टिस नाही करत, डायरेक्ट वाजवायला येतो. मस्त अशा प्रॅक्टिस नंतर सगळे गावच्या पंक्तीत जेवायला बसले. ह्यानी लय प्रॅक्टिस केली, एकच माणूस प्रॅक्टिस करत होता आणि अशी गावची पंगत लागले. आजी नको, मिरची नको, लय गरमी आहे. अजून लागेल का? आहे ना.
तर हळद एकदम जबरदस्त अशी झाली. सकाळचे 3 वाजलेत आणि आत्ताच आमचा बेंजो बंद झालाय. झाडू मारा लवकर. तर सगळे थकलेले चेहरे पाहू शकता. कसं वाटलं? आता काय वाटतंय? आता कसं वाटतंय? सगळे थकलेले चेहरे. 8 वाजता चालू केलेलं 3 वाजेपर्यंत वाजवतो. आता काय सुधरत नाही. कंटिन्यू. योगेश शेठच्या बहिणीची हळद होती. कॉंग्रॅच्युलेशन. पोटात काय नाही, पूर्ण धुरला झालाय. तर मस्त अशी हळद झाली. आता उद्या आहे लग्न. तर इन्स्ट्रुमेंटवर आपण अशी चादर टाकून ठेवल्या आणि उद्या सकाळी जेव्हा लग्न लागेल, लग्न तिकडे समोर लागेल आपल्या पडवीमध्ये आणि इथे आपण वाजवणार. तर आता काय सुधरत नाही. लागले, भूक लागले, तहान लागले, सगळं काय लागले. कसं वाटलं राजन? मस्त मजा आली. खूप दिवसानंतर मजा आली. तुला? सुपर. अशीच एनर्जी पाहिजे. अजून सकाळपर्यंत वाजूया 6 वाजेपर्यंत. हा चन्नू, कसं वाटलं? मजा आली. तर चला आता डायरेक्ट लग्नाला भेट. तर सुप्रभात मंडळी. आता वाजल्या सकाळचे 9 आणि आज 12 वाजता लग्न आहे आणि आता थोडंसं वाजून झालंय आणि सकाळचे विधी वगैरे झाले. सगळ्यांच्या रात्री लेट झोपलो त्याच्यामुळे उठायला 7-7:30 झाले आणि ते आंघोळ करायला ना मस्त असं एका शेतामध्ये बोर खणली आणि त्या बोरमध्ये सगळ्यांनी आंघोळ केली. आणि जसं आता 9:30 वाजल्यात ऊन वाढतंय ना, असे उन्हाचे चटके लागतात. आणि गावामध्ये ना एक गणपती मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे. हे बघा. तर आता ते जाऊन बघूया आणि बऱ्याच दिवसांनी आता ड्रोन उडवतोय. तर बघूया ड्रोन उडतो काय त्याच्या फ्लाय लिमिटच्या बाहेर. आणि सकाळी नाश्त्यामध्ये काय होतं माहिती का? डाळ भात, वाटाणे फ्लावरची भाजी, लोणचं, पापड, जिलेबी. सकाळी 9 वाजता जेवलो आपण. क्या बात. तर आपला मित्र आहे रुपेश, त्याचं घर इथे बाजूला. नितीन तो दुसरा, तो राहतो इथे. इथे साधे मस्त असं गणपती मंदिर. तर म्हणजे मी सारखं बोलतो ना की ड्रोनमध्ये इश्यू आहे. तर ड्रोन मग हा एवढाच उडतो 5 मीटरपर्यंत आणि ह्याच्यात आहे ना GPS चा इश्यू आहे. 5 मीटरच्या वर जात नाही. तर हा सीन झाला आपल्या एका गडावर. तर आता बघूया प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो काय. सॉल्व्ह झाला तर उडेल, नाही तर मग टेक ऑफ खाली. तर मंडळी आता वाजलेत 11 वाजलेत आणि लग्न लागायला आता फक्त 1 तास बाकी आहे. आणि आता थोडा वेळच पूर्वी वाजून झाले आणि आपल्या समोर इथे रुकवत आहे. तरी गावातली गाणी चालू झालेली आहेत. तर आता मंडपामध्ये कोण कोण आलंय ते दाखवूया. आगमन झालंय वाजत गाजत.
सकाळी 9 वाजता नाश्ता केला, त्याच्यात पण जेवण होतं. आता दुपारी पण जेवतोय ना, नाश्त्याला पण जेवण, जेवणाला पण जेवण. हे आमचे 2 मंडळी पुढे बसलेत. ओ कुर्लेकर, हा काय द्याल ते घेऊ? चाललाय नको जेवूया. भात खाऊन खाऊन ना अशा अंगातून घाम यायला लागला. आता मुंबईला निघायचं आहे. आणि ते स्टेजवर आपण वाजवलेलं तिथेच रिसेप्शन आहे. गावची पद्धत मानपान करायची. योगेश कडून सगळ्यांचा मानपान होतोय. हा हा हा. तर आता फायनली निघालोय मुंबईला. नारळांनी श्रीफळ देऊन सगळ्यांचा काय म्हणतात सन्मान, आभार प्रदर्शन केलेलं आहे, सन्मान केलेला आहे. आणि गावाला हे श्रीफळ देण्याची प्रथा असते. हे पैशाहून महत्वाचं असतं.
तर मंडळी मस्त असा लग्न कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही पुन्हा एकदा मुंबईला जायच्या तयारीला लागलो आणि आता 3:30 वाजलेत. 4 वाजेपर्यंत गाडी आपली काढायची आहे. आणि सामान बघा, ही गाडी आपली नवीनच आहे, मित्राचीच आहे. जर तुम्हाला कधी लागली 20 सीटर गाडी आहे. अजून ह्याचं प्लास्टिक पण पील ऑफ नाही झालेलं. अजून मस्त अशी 20 सीटर गाडी आहे. सध्या नॉन AC आहे आणि अजून कॅरियर वगैरे लावायचं काम बाकी आहे. तर त्याच्यामुळे आपले सगळे इन्स्ट्रुमेंट आतमध्ये ठेवलेत आम्ही. हे सगळे इन्स्ट्रुमेंट आतमध्ये सेट करतोय. आणि आपला बँडचा कार्यक्रम सुद्धा मस्त झाला. योगेशच्या बहिणीची हळद होती आणि लग्नाला वाजवलं आणि त्याच्यानंतर पॅकअप झालं. तर जेवण वगैरे आता आम्ही रिसेप्शन वगैरे करून निघतोय मुंबईला. तर आता रात्री 10-11 वाजतील मुंबईला पोचायला. आणि एकंदरीत हा व्हिडिओ जो सुरुवातीपासून शॉर्टमध्ये दाखवला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला काढू का? गणपती बाप्पा. चला फायनली बऱ्याच वेळानंतर आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आता प्रवास करूया आणि फायनली आता इथे व्हिडिओ एंड करूया.